गेल्या अनेक वर्षांपासून कोपरगावकरांना भेडसावत असलेला पाण्याचा प्रश्न लवकरच सुटणार असल्याची माहिती आमदार कोले यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। कोपरगावकरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटावा म्हणून आमदार कोलेंनी निळवंडे धरणाचे पाणी बंद पाईपलाईनद्वारे मिळवण्यासाठी प्रशासकीय मान्यता आणली आहे। अंदाजे 260 कोटी रुपयांच्या ह्या बंद पाईपलाईनचे काम लवकरच सुरू होणार असून पिण्याच्या पाण्याचा तिढा लवकरच सुटणार असल्याची माहिती आमदार स्नेहलताताई कोल्हे यांनी यावेळी दिली। महिलांच्या डोळ्यातील अश्रू पाहून मी पाण्यासाठी झगडले आणि पाठपुरावा केल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी निळवंडे ते शिर्डी व्हाया कोपरगाव अशी पाईपलाईनला मंजुरी दिली आहे। नगरसेवक असतील, कोपरगावचे जे जाणकार नागरिक असतील, यांच्यामध्ये एक वेगळं आनंदाचं वातावरण आहे। कारण एकेकाळी कोपरगावने रेशनवर पाणी घेतलेलं आहे, अशी वाईट हालत आपली झालेली होती आणि 10-10 दिवस पाणी शहरात प्यायला मिळत नसायचं। त्यामुळे विशेषतः महिलांची खूप हाल व्हायची, स्त्रियांची, की पाण्याचं साठवणूक करायची, पाहुणे रावळे आले की फजिती होणं, अशा एका वाईट परिस्थितीतून आपण जात होतो। म्हणून एक पुण्याचं काम आपल्याला करता आलं याचं मला विशेष समाधान आहे। याच्यामध्ये विशेषतः मला मदत झाली मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, तसेच राज्यमंत्री इरिगेशनचे शिवतारे साहेब असतील, तसेच गिरीश महाजन साहेब होते आणि पाणी पुरवठा मंत्री लोणीकर साहेब, या सगळ्यांची मदत विशेषतः झाली आणि साई संस्थान शिर्डी साई संस्थांच्याही सहकार्याने आपली पाणी पुरवठा पाईपलाईन होणार आहे। त्याच्यामुळे निश्चितच एक आशादायी वातावरण आपलं कोपरगावमध्ये तयार झालेलं आहे आणि हे काम करत असताना मला अनेक अडथळे आले, परंतु ते सगळे अडथळे पार करून मला तिथपर्यंत पोहोचता आलं आणि एक खूप मोठं स्वप्न साकार झालं असं मला या निमित्ताने म्हणायचंय। जिल्हा विभाजनावर पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना आमदार कोले म्हणाल्या, लवकरच अहमदनगर जिल्ह्याचं विभाजन व्हावे आणि कोपरगाव जिल्हा मुख्यालय व्हावे यासाठी मी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चा केली आहे। बाबतीत माझी चंद्रकांत दादा पाटील यांच्याशी चर्चा झालेली आहे आणि आपलं जे काही सगळे आपले प्रमुख कार्यकर्ते आहेत एक शिष्टमंडळ आम्ही लवकरच चंद्रकांत दादांशी चर्चा करायला जाणार आहे की कोपरगाव जिल्हा व्हावा अशी आमची सगळ्यांची एक आणि सगळ्या बाजूनी जर का बघितलं तर कोपरगाव जिल्ह्यासाठी योग्य ठिकाण आहे। रेल्वे स्टेशन असतील, शेती महामंडळाच्या जागा असतील, एअरपोर्ट असेल, तर सगळं एक चांगलं योग्य ठिकाण आहे कोपरगाव असं मी त्यांना या निमित्ताने सांगते। तसेच कोपरगाव तालुक्यातील नाट्यप्रेमींसाठी एक बंदिस्त नाट्यगृह उभारण्याची मागणी होत होती। त्यासाठी कोपरगाव शहरातील येवला नाका परिसरातील इरिगेशन विभागाच्या 1 एकर रिकाम्या असलेल्या जागेवर लवकरच बंदिस्त नाट्यगृह उभारण्यात येईल अशी माहिती यावेळी त्यांनी दिली आहे। अनेक वर्षापासून नाट्यरसिक आपले जे काही रसिक कला क्षेत्रावर प्रेम करणारी मंडळी आहे कोपरगाव शहरामध्ये, यांची एक अपेक्षा होती की एक चांगलं नाट्यगृह असावं। कारण कुठलाही कार्यक्रम कोपरगावमध्ये घ्यायचा म्हटलं की कलाकार मंडळी विचारायचे कोपरगाव का, नको, कारण काय तर ते खुले नाट्यगृह, तिथे कलाकारांची आवरण्याची व्यवस्था सुद्धा चांगली नसायची आणि पाऊस पाणी ऊन ह्या सगळ्या परिस्थितीत कार्यक्रम घ्यायला एक वेगळी अडचण यायची, प्रतिकूल परिस्थिती असायची। त्याच्यामुळे चांगले दर्जेदार कार्यक्रम आपल्याला कोपरगावमध्ये उपलब्ध होत नसायचे। तर आता एक कोपरगावला नाट्यगृहासाठी आपली मंजूर आहे 2.5 कोटी रुपये, परंतु नाट्यगृहाला जागा कोणती निवडावी हा एक प्रश्न होता आणि मग आपण इरिगेशन विभागाकडे विनंती केली की आपल्याकडे उपलब्ध असलेली जागा जी इरिगेशन येवला नाक्याच्या जवळ 1 एकर जागा आहे ती द्यावी आणि मग त्यांनी काल परवा गोदावरी महामंडळाची जी बैठक झाली मंत्रालयात त्याच्यात निर्णय दिला, एक विशेष बाब म्हणून आपल्याला 1 एकर जागा नाट्यगृहासाठी तिथे मंजूर केली। या प्रसंगी कोपरगाव तालुक्यातील भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी आणि नगरसेवकांनी आमदार कोल्हेंचा सत्कार केला। प्रतिनिधी मोबिन खान, माय न्यूज, कोपरगाव।